मराठी सिनेरसिकांपर्यंत हे मराठी सिनेमाचं अमेरिकन स्वप्न पोहोचलंय। मराठी सिनेमा हा नेहमीच आशयबद्ध कथा आणि नाट्यपूर्ण सादरीकरणासाठी ओळखला गेलाय। त्या गेल्या काही वर्षात ग्लॅमर, ग्रँड्युअर आणि पराशची भर पडली आणि आता मराठी सिनेमा ग्लोबल व्हायला लागलाय। I welcome you all wholeheartedly. I hope you will see the efforts that my team has put in and you all will enjoy the show. I don't want to take much of your time because I know that you want to see what we've planned for you. I'm going to welcome on stage the one and only, the brain behind NAFA, our inspiration. We are here only because of Avi Ola. नाफाची सुरुवात आपण जी मागच्या वर्षी केली, नाफाचे आपल्यातले बरेच लोक नाफाच्या पहिल्या फिल्म फेस्टिवलला इथे आले होते। पण जसं आपल्याला माहिती आहे की नाफाचा फिल्म फेस्टिवल हा एकमेव उद्दिष्ट नाहीये, आपले 3 उद्दिष्ट असतात। एक म्हणजे फिल्म प्रोडक्शन्स, सेकंड इज फिल्म डिस्ट्रीब्युशन अँड थर्ड इज फिल्म फेस्टिवल। आणि त्या फिल्म फेस्टिवलचा की जो आपण दरवर्षी त्या फिल्म फेस्टिवलचं आपण सेलिब्रेशन इथे करतो, एक मराठी असण्याची आपली एक ओळख लोकांना दाखवतो आणि तुमच्यातला मराठीपण पण जागा करतो। ह्या पद्धतीचं आपलं एकत्रीकरण करण्याची जी गोष्ट आहे तर ती आपण मागच्या वर्षी अतिशय उत्साहाने केली। ह्या वर्षी आपल्याला एक संध्याकाळ मी ऍड केली की जी अवॉर्ड्स नाईट आणि रेड कार्पेट, आणि आपण सगळ्यांनी इतकी छान एन्जॉय केली। विल कीप ऑन डुईंग इट अगेन अँड अगेन। मी सरांना विनंती करतो की ह्या ऐतिहासिक 11व्या क्षणाबद्दल आपले थोडीशी 2 मतं आपल्यासमोर सांगा। मी धन्यवाद देतो आणि सुरुवातीलाच क्लॅरिफाय करतो की त्यांनी मला बॉक्स दिलाय, खोके दिलेले नाही। आज खूप मनापासून आनंद या गोष्टीचा आहे की कॅलिफोर्नियामध्ये सॅन होसेमध्ये नाफाच्या माध्यमातून आपण मराठी सिनेमा एका अर्थाने ज्याची एक मोठी उज्ज्वल परंपरा आहे त्या मराठी मनाच्या, मराठी भाषेच्या, मराठी अस्मितेच्या या चित्रपटांचा बोलबाला जगभर करण्यासाठी आज नाफाने या ठिकाणी आणि अभिजित तुम्ही आणि तुमच्या टीमने सराव आपण सुद्धा एक खूप प्रयत्न करून या ठिकाणी रेड कार्पेट सुद्धा केला आणि आपण या ठिकाणी महोत्सव सुद्धा करतो आहोत आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्या ठिकाणी देतो आहोत। अमोल पालेकरजी समोर बसले, मी तुमचं मनापासून खूप अभिनंदन, कौतुक आणि तुमचं धन्यवाद सुद्धा करतो आणि तुमचं मनापासून आनंद करतो। बरीच मंडळी सगळी इथे बसलेली आहे। मराठी सिनेमा, मला मगाशी कोणीतरी बाहेर विचारलं की मराठी सिनेमाचं विशेष, चित्रपटाचं विशेष असं तुम्हाला काय वाटतं, आणि आज तुम्ही ज्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देणार आहात त्यांच्यातल्या म्हणजे अमोल पालेकरांच्या जीवनातलं आणि मराठी सिनेमातलं जे साधर्म्य आहे आणि तेच मराठी चित्रपटांचं विशेषत्व आहे ते म्हणजे आपली मूल्य जीवनभर टिकवून ठेवणारं सादरीकरण। अमोल पालेकरांचं जीवन सुद्धा मूल्य टिकवून ठेवून जगणारे एक उत्कृष्ट कलावंत असा आहे। श्यामची आई आम्ही लहानपणी पाहिला आणि श्यामच्या आईपासून आत्ताच्या अतिशय विविध अंगाने असलेल्या सिनेमांमध्ये मानवी मूल्य, मानवी स्वभाव, मानवी संवेदना याला केंद्रबिंदू मानून त्याच्या अवतीभोवती निर्माण करणारी एक सृजनशीलता हे मराठी सिनेमाचं यश राहिलेलं आहे। आणि मराठी सिनेमात काम करणाऱ्या, चित्रपटात भूमिका करणाऱ्या बऱ्याच कलावंतांचं यातलं विशेषत्व हे आहे की आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये, चित्रपटात, सिनेमामध्ये कुठलीही भूमिका केली तरी सामाजिक भान जपणारा चित्रपटातला कोणी कलाकार हा असेल तर तो आमचा मराठी चित्रपटातला कलाकार आहे आणि कलावंत आहे, तो टेक्निशियन असो का तिकड
the NAFA Women Creator Award to Amrut Gupte. तुम्हें एक बार हंस के बोला तुमने पंछी बन के बोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातू न सकेला आई आई सो नॅफा अवॉर्ड मिळालं तर छानच वाटतं, पण आपण जिथे राहतो त्या कम्युनिटीमधनं इतकं प्रेम मिळाल्यानंतर इट इज प्रेशस. सो थँक्यू सो मच. अँड तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊ देत यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. We are delighted to announce the NAFA Trailblazer of Cinema अर्थात सिने अग्रणी पुरस्कार to मधुर भांडारकर sir. I'm really nervous here, but thank you so much. मी सर्व टेक्निशियनला, ऍक्टर्सला माझे इतकं वर्षापासून ते लोक काम करतात माझ्यासोबत, खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. आणखी आय होप आय कीप मेकिंग सच सिनेमा. या अवॉर्ड बद्दल मी नाफाचे सर्व ज्युरी मेंबर्सचे आपण सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मला असं वाटतं की हा फक्त फिल्म फेस्टिवलचा सोहळा नाही, हा दिशादर्शक सोहळा आहे आमच्या पुढच्या वाटचालीसाठी, आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद पाठीशी असले तर मग स्काय इज द लिमिट. इतकं कृतज्ञ वाटतंय, खूप आनंद होतोय, कारण तुम्ही सगळेजण मनापासून आमचं काम किती आवडतंय हे सांगताय. तर थँक्यू सो व्हेरी मच. मला नाफाच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानायचे, कारण हा जोक नाही एखादा इतका सुंदर सोहळा ऑर्गनाईज करणं. साधारण 12-15 वर्षापूर्वी निर्माता म्हणून उभा राहिलेला अभिजित आज नाफाचा निर्माता आहे, तुमच्या सगळ्यांची स्वप्न घडवतो आहे. हे बघून मला फार मस्त वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिजित. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाबद्दल मी काय म्हणणार. आमची कीर्ती 7 समुद्रापलीकडे पोहोचली आहे हे पाहून खरंच खूप छान वाटलं. तुमचा उत्साह आम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी उत्साह देऊन जातोय. त्यामुळे नाफा, अभिगोलम, अर्चना आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार की मला इतक्या मोठ्या सोहळ्याचा भाग केलं आणि इतके दिग्गज मान्यवर पहिल्या रांगेत सगळे बसलेले कलाकार त्यांच्या समोर मला हा विशेष लक्षवेधी स्पॉटलाइट अवॉर्ड इथे प्रदान केला. थँक्यू सो मच. नाफाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा अमेरिकेत आलेलो आहे आणि ही माझी पहिली ट्रिप आहे. थँक्यू नाफा, अभि and the entire family of NAFA. माझा हा सन्मान केला, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिगोलमचे आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेच्या एका कथेवर बेतलेलं एक सिनेमा मी बनवायची तयारी केली. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन
या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनवायचं माझं स्वप्न होतं. आम्ही निकोलपर्यंत पोचलो सुद्धा. पोचलोच नाही तर निकोलला ती पटकथा आवडली. तिने तात्काळ होकार दिला. तिने फक्त असं सांगितलं की तुम्ही हॉलिवूड मधल्या कुठच्या तरी स्टुडिओला सहभागी करून घ्या, म्हणजे मग आपण पुढे जाऊया. त्या सगळ्या अवाढव्य आणि किचकट गोष्टींची कल्पना मला थोडीशी काळजी करावीशी वाटण्यासारखी होती आणि त्यामुळे तो विचार मी सोडून दिला. आज मला असं वाटतं की त्यावेळेला जर नाफा असतं आणि नाफाचे उत्साही तरुण कार्यकर्ते असतात आणि अभिसारखा माणूस जर तिथे असता तर मी हात पुढे केला असता आणि म्हटलं असतं की चल आपण मिळून हे स्वप्न साकार करूया. निकोल किडमन आणि अमिताभ बच्चनला घेऊन एक खूप आगळी वेगळी कलाकृती बनवायचं स्वप्न अर्धवट सोडून द्यायला लागलं. काय आज मला विश्वास आहे की इथला कोणीतरी तरुण दिग्दर्शक असंच स्वप्न घेऊन मराठीत एक सुंदर कलाकृती बनवेल आणि जी नाफाच्या प्लॅटफॉर्ममुळे सर्वदूर पोचेल, सबंध जगभरात त्याचा डंका वाजेल आणि मी तिकडे टाळ्या वाजवायला असेल.